कोंढवा खुर्द येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य दुचाकी रॅलीचे आयोजन. भाजपा उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद. पुणे कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19 महानगरपालिका 2026च्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी भव्य दुचाकी रॅली काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दुचाकी रॅलीमध्ये हजारो तरुण तसेच कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते. कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19 भाजपाचे उमेदवार श्री सतपाल रामचंद्र पारगे, श्री अमर कैलास गव्हाणे, सुप्रियाताई सतीश शिंदे, नूर फातिमा हुसेन खान यांच्या प्रचारार्थ भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. कोंढवा खुर्द ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली. यावेळी वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ हबप पंढरीनाथ नाना लोणकर, जनसेवक बाळासाहेब भाऊ कामटे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर आबा लोणकर, जनसेवक मदनराव शिंदे, उद्योगपती भाऊसाहेब पारगे, माजी नगरसेवक सचिन ननवरे, हुसेनभाई खान, युवा उद्योजक नानासाहेब पारगे, युवा उद्योजक महेंद्रभाऊ गव्हाणे, दिनेश शेठ गव्हाणे, भाजपचे युवा नेते दादासाहेब लोणकर, श्रीकांत लोणकर, विवेक पांगारे, विशाल पांगारे, कैलास जांभळे, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सतीश शिंदे, सनी लोणकर, सागर शेठ लोणकर, आयुष शिंदे, सुभाष पांगारे, अनिल जांभळे, कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक 19चे नागरिक, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोंढवा खुर्दचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या देवदर्शनानंतर भैरवनाथ मंदिर, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, कौसरबाग, मिठानगर, भाग्योदय नगर 42 नंबर आदी भागात मोठ्या उत्साहात दुचाकी रॅलीचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते. जनता ही सुज्ञ असून या भागात विकासाच्या नावाखाली गप्पा मारणाऱ्यांनी फक्त स्वतःचा विकास केला, मात्र जनतेला बक्काल करून सोडलं. कोंढव्याचा काही विकास झाला नाही. या भागामध्ये वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, वीज प्रश्न, ड्रेनेज प्रश्न अद्यापही जैसे ते आहे आणि या आधीच्या लोकप्रतिनिधींनी कोंढव्याला नशाबाज करण्याचे काम केलं. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली. एवढ्या वर्षी सत्ता असून देखील कोणीही तरुणांना नोकरी देण्याचं काम केलं नाही. त्यामुळे तरुण हा भरकटला गेला आहे. तरी युवा पिढी ही सक्षम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रभागामध्ये निवडणूक लढवित आहोत. या आधीच्या लोकप्रतिनिधींनी कोणताही विकास केला नाही. विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारण्याचे काम केले. त्यामुळे येथील नागरिक हे भारतीय जनता पार्टीसोबत असल्याचं चित्र यावेळेस आम्हाला पाहावयास मिळालं. गेल्या अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिकेच्या भाजी मंडईची अतिशय गंभीर अवस्था, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही, ड्रेनेज लाईनचा प्रश्न सुटला नाही. जनतेच्या विकासाच्या नावाखाली या आधीच्या लोकप्रतिनिधींनी आपला विकास केला, मात्र पुणे महानगरपालिका 2026च्या निवडणुकीमध्ये जनता या लोकप्रतिनिधींना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टी ही विकासाची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीकडे कामाचे व्हिजन आहे. त्यामुळे जनतेने पुणे महानगरपालिका 2026च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री सतपाल रामचंद्र पारगे, श्री अमर कैलास गव्हाणे, सौ सुप्रियाताई सतीश शिंदे, नूर फातिमा अहमद खान यांनी मतदारांना केले आहे. यावेळी उद्योजक भाऊसाहेब पारगे यांनी सांगितले की कोंढवा खुर्दचा विकास हा मी गेल्या अनेक वर्षापासून बघितला, मात्र या भागामध्ये तरुण मुलांना रोजगार नाही. कोंढव्याला बकाल करण्याचं काम या आधीच्या लोकप्रतिनिधींनी केलं. कोंढवा खुर्दमधील विकासाच्या नावाखाली या आधीच्या लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल केली. कोंढवा हा पूर्णपणे नशाबाज झाला आहे. आतापर्यंत मी देखील कोंढव्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. कोंढव्याचा विकास व्हावा, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या पोटी या आधीच्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचं काम कोंढवा खुर्दमधील जनतेने आणि मी स्वतः केलं. मात्र लोकांच्या पदरी ही निराशा मिळाली. परंतु यावेळेस जनतेने आणि मतदारांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहून भाजपच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी दिनांक 15/1/2026 रोजी गुरुवार या दिवशी कमळ चिन्हाच्या बटनासमोरील बटन दाबून भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन उद्योजक भाऊसाहेब पारगे यांनी केले.